second year medical student. In our last lecture, we see the aerobic and anaerobic respiration, and in our today's topic is energy from different food components. Let's get started. Okay, excess of carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen. म्हणजे काय, एक्सेस जे कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे आपल्या बॉडीमधलं ते लिव्हरमध्ये स्टोअर केलं जाते आणि ग्लायकोजन जे आहे हे मसलमध्ये स्टोअर केलं जाते. व्हॉट इज द सोर्सेस ऑफ प्रोटीन्स, व्हॉट आर दे मेड अप ऑफ. ठीक आहे, कोणते कोणते सोर्सेस, प्रोटीनचे कोणते कोणते सोर्सेस आहेत, म्हणजे जसे की पल्सेस वगैरे आहेत ते प्रोटीनचे सोर्सेस आहेत. बाकीचे तुम्ही शोधायचे आहेत आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हॉट आर द डिफरंट व्हॉट आर दे मेड अप ऑफ, म्हणजे ते कशापासून बनलेले आहे. ठीक आहे, प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड. ठीक आहे, प्रोटीन्स जे आहे हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. प्रोटीन्स काय आहेत, मॅक्रोमॉलिक्युल्स आहे जे कशापासून बनलेले आहे, बॉन्डिंग टुगेदर अमायनो ॲसिडचे बॉन्ड बनवून त्याच्या बॉन्ड जे बनलेले आहेत त्याच्यापासून मायक्रोमॉलिक्युल तयार झालेले आहेत, त्याला आपण प्रोटीन्स हे म्हणतो. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड एज अ फर्स्ट क्लास प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीन्स जे आहे ॲनिमल ओरिजिनचे आहे त्यांना आपण फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं म्हणतो. वी गेट 4 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन. आपल्याला 1 ग्राम प्रोटीनपासून 4 किलो कॅलरीज प्रोटीन हे मिळतात, एनर्जी मिळते. अमायनो ॲसिड्स आर ऑब्टेन आफ्टर डायजेशन ऑफ द प्रोटीन्स. अमायनो ॲसिड जे आहेत हे आफ्टर डायजेशन ऑफ द प्रोटीन्स आपल्याला मिळतात, म्हणजे प्रोटीन्सचं डायजेशन झाल्यानंतर आपल्याला अमायनो ॲसिड हे मिळतात. दोज अमायनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब इन द बॉडी. ते जे अमायनो ॲसिड आपल्याला मिळतात ते ॲब्झॉर्ब केले जातात आपल्या बॉडीमध्ये अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन. आणि प्रत्येक ऑर्गनपर्यंत ते पोचवले जातात व्हाया ब्लड और सर्क्युलेटरी सिस्टीम. फ्रॉम these amino acid, organs and cells produce various proteins necessary for themselves and the whole body. From these amino acid, म्हणजे या अमायनो ॲसिडपासून किंवा ऑर्गनपासून आणि सेल प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन नेसेसरी फॉर देमसेल्स अँड होल बॉडी. ठीक आहे, दोज एक्झाम्पल्स आर गिवन इन द फॉलोइंग डायग्राम. ठीक आहे, काही हे इथे या डायग्राममध्ये काही एक्झाम्पल हे दिलेले आहेत. जसे की अमायनो ॲसिड आहे बोन्ससाठी, बोन्स, ओसिन, स्किन, मेलॅनिन अँड केरेटिन. तुम्हाला ते आपल्या स्किनचा जो ब्लॅक कलर आहे हा मेलॅनिन पिगमेंटेशनमुळे आहे. ठीक आहे, ब्लड आहे हिमोग्लोबिन, अँटीबॉडीज, मसल, ॲक्टिन अँड मायोसिन, फ्लेक्झिबल प्रोटीन्स, पिट्युटरी ग्लँड, व्हेरियस हार्मोन्स, पॅनक्रियाज, इन्सुलिन, ट्रिप्सिन, cells, various proteins of cell membrane and various enzymes. Okay, then always remember, excess of amino acid obtained from proteins are not stored in the body. excess म्हणजे जे अतिरिक्त प्रमाणामधले आपण प्रत्येक आपल्या बॉडीला सुद्धा एका पर्टिक्युलर लिमिटमध्ये प्रत्येक गोष्ट पाहिजे असते. एक्सेस अमाऊंट ऑफ अमायनो ॲसिड झाले तर ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केलं जात नाही. दे आर ब्रोकन डाऊन अँड अमोनिया फॉर्म इज इलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. त्याचं ब्रेकडाऊन केलं जाते आणि त्याचं फॉर्मेशन कशामध्ये होते, अमोनियामध्ये होते आणि ते आपल्या बॉडीच्या बाहेर इलिमिनेट केलं जाते व्हाया एक्सक्रीटरी सिस्टीम. इफ नेसेसरी, एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्वर्टेड इंटू अदर युजफुल सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजिनेसिस. म्हणजे बऱ्याचशे जे एक्सेस प्रोटीन्स आहेत तर त्याचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये केलं जाते बाय द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजिनेसिस. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. याची डेफिनेशन तुम्हाला विचारतात, ग्लुकोनिओजिनेसिस म्हणजे काय. ठीक आहे, प्लांट्स प्रोड्यूस द नेसेसरी अमायनो ॲसिड फ्रॉम मिनरल्स डेनेवो अँड देअरबाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स. An enzyme Rubisco present in the plant chloroplast is most abundant protein found in the nature. Rubisco हा मोस्ट abundant प्रोटीन आहे. हे कुठे सापडते तुम्हाला, प्लांट क्लोरोप्लास्टमध्ये हे सापडते. ठीक आहे, तर तुम्ही हे हायलाइटेड पार्ट आहे, तुम्ही याला नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, देन आहे कॅन यू रिकॉलमध्ये आहे फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स. लिपिड्स आपल्याला कशामधून मिळतात हा तुमच्यासाठी होमवर्क आहे, हे तुम्ही शोधायचं आहे. पण तरी मी तुम्हाला सांगू शकते की लिपिड्स जे आहेत हे फॅटी सबस्टन्सपासून मिळतात, जसं की दूध झालं, तूप झालं, बाकीचे सोर्सेस हे तुम्ही शोधा. ठीक आहे, द सबस्टन्सेस formed by specific chemical bond between fatty acid and alcohol are called as the lipids. Here lipidची definition, so ही तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची. what is meant by the lipids? The substances formed by specific chemical bond between fatty acid and alcohol. Specific chemical bond between fatty acid and alcohol. अल्कोहोल आणि फॅटी ॲसिडच्या मधला जो स्पेसिफिक बॉन्ड आहे
त्याला आपण म्हणतो लिपिड्स. ठीक आहे. डायजेशन ऑफ लिपिड्स कन्झ्युम बाय अस इज नथिंग बट देअर कन्वर्जन इनटू द फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. फॅटी ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. फॅटी ॲसिड हे ॲब्झॉर्ब केले जातात आणि डिस्ट्रीब्यूट केले जातात एव्हरीवेअर इन द बॉडीमध्ये. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्व्स. फ्रॉम दिस फॅटी ॲसिड म्हणजे या फॅटी ॲसिडपासून डिफरंट सेल प्रोड्युसेस व्हेरियस सबस्टन्सेस. बऱ्याचशा सेल व्हेरियस सबस्टन्सेस हे प्रोड्यूस करतात जे त्यांच्यासाठी नेसेसरी असतात. फॉर एक्झाम्पल दिलं आहे, द मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज अ फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर्म्ड फ्रॉम द फॅटी ॲसिड. ठीक आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्म होण्यासाठी जे प्रोटीन लागतं जे प्रोटीन लागतं ते फॉस्फोलिपिड जे फॅटी ॲसिड लागतं ते फॉस्फोलिपिड या फॉर्ममध्ये असतं. बिसाइड फॅटी ॲसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, ऑल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. म्हणजे हे सोडूनच अजून फॅटी ॲसिड जे आहे हे प्रोड्यूस करतात म्हणजे यूज होतात प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, ऑल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. या सगळ्यांना काय म्हणतात? गोनॅडोट्रॉपिन हार्मोन्स. ओके. अँड कव्हरिंग अराउंड द ॲक्झॉन्स ऑफ द नर्व सेल. नर्व सेलची तुम्हाला डायग्राम आठवते का? आपल्या याच्यामध्ये होतं सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये न्यूरॉनची डायग्राम आहे. त्याच्यानंतर त्याला एक त्याचे डेंड्राइट्स वगैरे आहेत, त्याच्यावरती ॲक्झॉन, त्याला जे कव्हरिंग आहे ती त्या फॅटी ॲसिडची असते. वी गेट 9 किलो कॅलरीज ऑफ द एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिड. आपल्याला 1 ग्राम ऑफ लिपिडपासून 9 किलो कॅलरीज ही एनर्जी मिळते. आपल्याला 1 ग्राम ऑफ प्रोटीन्सपासून किती किलो कॅलरीज मिळत होत्या? 4. ठीक आहे. याच्यापासून किती मिळतात? 9. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोअर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. म्हणजे जे जास्तीच्या प्रमाणातलं जे लिपिड्स आहे ते कुठे स्टोअर केले जाते? कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द बॉडीमध्ये. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द बॉडीमध्ये हे स्टोअर केले जाते. मेनी टाइम्स वी कॅन नॉट ईट हॉट फूड ड्यू टू द इन्फ्लामेशन अँड अल्सरेशन ऑफ इन द माउथ. ठीक आहे गाईज, मी या क्वेश्चनचे तुम्हाला काही आन्सर सांगणार आहे. काही क्वेश्चनचे आन्सर सांगेल आणि बरेचसे क्वेश्चन हे तुमच्यासाठी होमवर्क राहतील. सो तुम्ही हे सगळे आणि ज्या क्वेश्चनचे मी आन्सर स्वतः सांगितलेली असतानासुद्धा तुम्ही ते होमवर्क म्हणून करायचे आहेत. एक वेळा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. मेनी टाइम्स यू कॅन नॉट ईट हॉट फूड ड्यू टू द इन्फ्लामेशन अँड अल्सरेशन ऑफ द माउथ. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला गरम अन्न खाता येत नाही कारण की आपण म्हणतो माझ्या माउथमध्ये अल्सरेशन झालं आहे किंवा इन्फ्लामेशन झालेलं आहे. याच्यामुळे कशामुळे हे आपल्याला होतं? कशामुळे होतं? जनरली इट इज ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ द विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. ठीक आहे. बरेचशांच्या बॉडीमध्ये विटॅमिन डेफिशियन्सी असल्यामुळे ते फ्रिक्वेंटली अल्सरेशन किंवा इन्फ्लामेशन ऑफ द माउथ या डिसिजेसला किंवा म्हणजे या एका केसेसला फ्रिक्वेंटली फेस करत असतात. तर त्यांच्यासाठी आपण जर डॉक्टरांकडे गेलो आणि सांगितली आपली कंप्लेंट की जर मला अल्सरेशनचा प्रॉब्लेम आहे तर ते आपल्याला बी कॉम्प्लेक्सच्या टॅब देणार आहेत. म्हणजे बी कॅप्सूल वगैरे ह्या टॅब आपल्याला ते प्रिस्क्राईब करतात. ठीक आहे. सम पर्सन्स एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहुड ऑल अडल्ट्सन्स. काही जे व्यक्ती आहेत जे त्यांना आपण नाईट व्हिजनला डिफिकल्टी होते तर त्यांना डिफिशियन्सी असते. त्यांना पण डिफिशियन्सी विटॅमिनची असते. तर ते विटॅमिन कुठलं आहे? विटॅमिन ए. ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए देअर इज अ नाईट ब्लाइंडनेस लाईक अ डिसीज. ओके. Vitamins are the group of heterogeneous compounds of which each is essential for proper operation of various processes in the body. Vitamins आहे ग्रुप आहे heterogeneous compoundचे. There are the main 6 type of vitamins. इथे 6 प्रकारचे एक मेन जे विटॅमिन्स आहेत ते 6 मेन विटॅमिन दिलेले आहेत. ते आहेत विटॅमिन ए, विटॅमिन बी, सी, डी, ई अँड के. ठीक आहे. हे मेन 6 विटॅमिन आहेत. तर आउट ऑफ दिस ए, डी, ई अँड के आर द फॅट सोल्युबल्स विटॅमिन. हे मेमराईज करायसाठी एक फ्लोमध्ये मेमराईज करा. ए डी ई के आर द फॅट सोल्युबल विटॅमिन्स अँड जे वेराज बी अँड सी आर द वॉटर सोल्युबल. टोटल किती आहेत? 6 आहेत. 6 मधले 4 आहेत फॅट सोल्युबल. म्हणजे राहिले किती? 2 कुठले राहतात? जे राहतील ते वॉटर सोल्युबल विटॅमिन्स होतील. ठीक आहे. वी हॅव सीन दॅट FADH2 अँड NADH2 आर प्रोड्यूस इन द प्रोसेस लाईक ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल. आपण हे प्रोड्यूस केले ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकलमध्ये
vitamins are riboflavin, vitamin B, B2 and nicotinamide, that is vitamin B5 respectively are necessary for their production. म्हणजेच विटॅमिन B2 and विटॅमिन B5 हे ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल याच्यामध्ये FADH2 आणि NADH2 तयार करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. देन यूज युअर ब्रेन. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन द माउथ. आपण बऱ्याच वेळा आपल्या माउथमध्ये ड्रायनेस हे एक्सपिरियन्स करतो. का करतो ह्याच्यावर तुम्ही थिंक करायचं आहे आणि मला सांगायचं आहे. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन दॅट इज ORS इज फ्रिक्वेंटली गिवन टू द पर्सन एक्सपिरियन्सिंग अ लूज मोशन. याचं एक ॲन्सर मी तुम्हाला सांगतो आहे की कसं राहतं आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपल्याला लूज मोशन लागतात. एखाद्या पेशंट जर आपल्याकडे आला आणि त्याला जर लूज मोशन असतील तर त्या केसेसमध्ये काय होतं, त्याच्या बॉडीमधला जो इलेक्ट्रोलाइट लॉस आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, तर ते इलेक्ट्रोलाइटचे जर लॉस आहे आपल्या बॉडीमधला हा लूज मोशन थ्रू जास्त प्रमाणात होतो, जसं की वॉटर थ्रू होत होतो. सो ते रिगेन करण्यासाठी आपल्याला पुन्हा इलेक्ट्रोलाइट हे म्हणजे घ्यावे लागतात, ओरली घ्यायला लागतात. तर ते म्हणजे आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशनमधून घेतो. किंवा आपण IV वगैरे राहतो तर IV वगैरे लावतो, त्याच्यावर सुद्धा IV सुद्धा इलेक्ट्रोलाइटच असतात. तुम्ही IVच्या मागे लिहिलेलं जे कंटेंट आहे ते व्यवस्थित वाचा, तुम्हाला तिकडे ते सापडून जातील. द मेन कंटेंट इज दॅट इज अ NaCl म्हणजेच मीठ. देअर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाणी आहे. इच सेल कंटेनिंग 70% वॉटर. वेट म्हणजे आपले जेवढं वेट असेल त्याचं 70% वेट आपल्या बॉडीमधलं पाण्याचं असतं. ब्लड प्लाझ्मा आर कंटेनिंग 90% ऑफ वॉटर. म्हणजे जे ब्लड प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये 90% वॉटर असतं आणि 10% जे उरलेले आहेत ते सेल असतात किंवा सॉलिड फॉर्म असतो. फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब इवन इफ देअर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. म्हणजे जर आपल्या बॉडीमधला थोडासा जरी प्रमाणात वॉटर लॉस झाला तर ते सुद्धा आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम हे डिस्टर्ब करू शकतं. हेन्स वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. हे तुम्हाला एक क्वेश्चन म्हणून विचारू शकतात. हे मेन गोष्ट आहे, वॉटर इज द इसेन्शियल ऑफ द न्यूट्रिएंट्स. हे तुम्हाला गिव द रिझन जे असतं ना आपण म्हणतो त्याच्यामध्ये तू विचारू शकतात का बरं वॉटर इज अ इसेन्शियल ऑफ न्यूट्रिएंट हे आहे, तर त्याच्यावर तुम्हाला हे सगळं लिहायला लागेल. Along with all above mentioned nutrients, fibers are also essential nutrients. या सगळ्या न्यूट्रिएंट म्हणजे जसे विटॅमिन्स झाले, वॉटर झाले, याच्यासोबतच फायबरसुद्धा हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. इनफॅक्ट वी कॅन नॉट डायजेस्ट द फायबर. म्हणजे आपण फायबर डायजेस्ट करू शकत नाही. हावेवर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. म्हणजे ते आपल्याला अदर सबस्टन्सेसचं डायजेशन करण्यासाठी हेल्प करतात. अँड इजेशन ऑफ द अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. आणि एक्सिडरी सिस्टीममध्ये इजेशन म्हणजे बाहेर टाकणे, इलिमिनेशन, याच्यामध्ये सुद्धा ते हेल्प करतात. वी ऑब्टेन ऑल द फायबर्स फ्रॉम द लिफी व्हेजिटेबल, फ्रूट, सिरियल्स एक्सेट्रा. आपल्याला फायबर्स हे कशातून मिळतात? लिफी व्हेजिटेबलमधून मिळतात, सिरियल्समधून मिळतात, डाळीमधून मिळतात आणि फ्रूट्समधून मिळतात. वर नेक्स्ट टॉपिक की सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.